कोरोनाची पहिली फेज येण्याच्या अगोदर मी एका महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि तिथे जेव्हा माझा परिचय करून देण्यात येत होता तेव्हा त्या प्रसिद्ध कॉलेजमधली ती ग्रॅज्युएशनच्या थर्ड इयरची मुलगी म्हणत होती, म्हणजे वाचत होती, तिच्या हातामध्ये कागद होता आणि मॅडम सॉफ्ट स्किल ट्रेनरसुद्धा आहेत असं तिला म्हणायचं होतं. आणि ती सॉफ्ट स्किलला सॉफ्ट स्किल 2-3 वेळा सॉफ्ट स्किल हा शब्द तिच्या वाचनामध्ये आला आणि प्रत्येक वेळेस तिनं तो सॉफ्ट स्किल असा वाचला. मला आश्चर्य वाटायला लागलं की नेमकी हिचा प्रॉब्लेम असावा कशामध्ये, म्हणजे देवनागरी लिपीमध्ये का रोमन लिपीमध्ये. आणि ती अगदी माझ्या जवळच उभी होती, म्हणून जेव्हा तिनं कागद घेऊन निघायला लागली तेव्हा जस्ट त्या कागदावर मी नजर फिरवली आणि लक्षात असं आलं, देवनागरी लिपीमध्ये सॉफ्ट स्किल्स असे स्पष्ट शब्द लिहिलेले होते, पण हे दोन्हीही जोडाक्षरं तिला वाचता येतच नव्हते. म्हणून सॉफ्ट स्किल ट्रेनरची मी तिथे सॉफ्ट स्किल ट्रेनर झालेली होते. हे मी सगळं का सांगते माहीत आहे? आपल्या ऑडियन्समध्ये सुद्धा अनेक शाळकरी मुलं मुलीसुद्धा आहेत आणि कॉलेजचे तर आहेतच, ज्यांना स्पर्धा परीक्षांचं स्वप्न आहे आणि त्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना यशस्वीसुद्धा व्हायचं आहे. पण जर आता तुम्ही शिकण्याच्याच प्रोसेसमध्ये असाल ना, तर ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टीसुद्धा फार व्यवस्थित बघितल्या पाहिजे बरं का. आणखी एक उदाहरण देते. दुसऱ्या एका कॉलेजमध्ये मी गेलेली होते, तेही कॉलेज असंच अतिशय नामांकित आणि तिथे मला वाटतं PGची मुलगी होती आणि ती आभार प्रदर्शनासाठी उभी होती. बहुधा तिला कोणीतरी ते स्क्रिप्ट तयार करून दिलेलं असावं, तिच्या हातामध्ये कागद होता आणि तिला म्हणायचं होतं की आता मी ऋणनिर्देशनासाठी उभी आहे. ऋणनिर्देशन या शब्दामध्ये ती इतक्या वेळा अडखळली की शेवटी त्या अडखळलेल्याच शब्दाच्या पुढे मी इथे उभी आहे असं म्हणून तिनं आभार प्रदर्शनाला सुरुवात केली. तसंच त्याच कॉलेजमधली ती एक दुसरी मुलगी उपकृत या शब्दाभोवतीसुद्धा खूप अडखळली, हे सुद्धा मी स्वतः पाहिलेलं होतं आणि ते ऐकलेलंही होतं. मग मला प्रश्न असा पडला की जेव्हा आपण अगदी शाळेपासून सगळं वाचत असतो, लिहित असतो, अक्षरं गिरवत असतो, तेव्हासुद्धा या अशा जोडाक्षरांमध्ये आपल्याला प्रॉब्लेम का व्हावा? म्हणजे मी तर नेहमी म्हणत असते की वक्तृत्व स्पर्धेची सुरुवातच वक्तृत्व या शब्दापासून होत असते बरं का. म्हणजे वक्तृत्व हा शब्द लिहिणं आणि उच्चारणं अनेकांना अतिशय अवघड वाटतं, पण का कुणास ठाऊक. जर सतत वाचनाची सवय असेल, सतत लिहिण्याची सवय असेल तर ॲब्सोल्युटली कोणताही शब्द आपल्याला अवघड वाटणार नाही, उच्चारण्यासाठी सुद्धा आणि लिहिण्यासाठी सुद्धा. मग ते शब्द धृष्टद्युम्न, प्रद्युम्न असे काहीही असले तरी देखील. पण दुर्दैवानं होतं काय की या सगळ्या गोष्टींकडे कमी लक्ष दिलं जातं, किंवा या शाळेचा काय उपयोग किंवा ह्या सगळ्या शिक्षणाचा काय उपयोग असं कुठेतरी मनात असतं. आणि मग जोडाक्षरच कशाला, अगदी साधं जोडाक्षर म्हणजे धृष्टद्युम्न प्रद्युम्न हे तर सोडून द्या, पण साधं कुत्रा भित्रा हे सुद्धा शब्द कुतरा भीतरा असे लिहिलेले मी वाचले आहेत. आणि मला खरंच फार वाईट वाटतं की ज्या मराठी भाषेचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, आपली मातृभाषा आहे म्हणून अर्थातच, आणि त्याही सोबत इतकी समृद्ध सगळी साहित्य संपदा त्यामध्ये आहे हे म्हणून सुद्धा, आणि तरीसुद्धा साध्या साध्या शब्दांशी आपण अडखळलं पाहिजे. बरेचदा असंही म्हटलं जातं बरं का, म्हणजे चर्चा करत असताना किंवा वाद घालत असताना, की आम्ही पाणीऐवजी पाणी जरी म्हटलं तर काय फरक पडतो, म्हणजे मोठ्या न ऐवजी उच्चार छोट्या नचा, नळाच्या नचा केला तर काय फरक पडतो, अर्थ तर समजतो ना. पण आपण हे विसरून जातो की एका साध्या अनुस्वाराची जरी चूक झाली तरी चिंतेचं रूपांतर चितेमध्ये होतं. आणि राहिला मुद्दा की काय फरक पडतो, अर्थ तर कळतो ना. जरा डोळ्यासमोर दृश्य आणून बघा बरं. मी जी उदाहरणं तुम्हाला आता देते आहे की एक मनुष्य आहे, अतिशय मस्तपैकी त्यानं सगळं ड्रेसिंग केलेलं आहे, कोट घातलेला आहे, टाय घातलेला आहे, छान पॅन्ट घातलेली आहे आणि पायामध्ये मात्र स्लीपर घातलेली आहे. काय फरक पडतो? शूज घातले तरीसुद्धा चालायचं, स्लीपर घातली तरीसुद्धा चालायचं. मग तरी आपण तिथे का म्हणतो की इतकं सगळं चांगलं ड्रेसिंग असल्यावर आता मात्र बूट किंवा शूज व्यवस्थित असायलाच पाहिजे म्हणून?
किंवा दुसरं एखादं उदाहरण घेऊया आपण, की एखादं छान फंक्शन आहे आणि त्या फंक्शनसाठी एखाद्या महिलेनं खूप छान तयारी केली, भरपूर दागदागिने घातले, अतिशय सुंदर साडी घातलेली आहे आणि अचानक तिचा विचार झाला की चला थोडासा वेळ आहे, आपण जिममध्ये जाऊन जरा वर्कआउट करूया. आणि तिनं वेट ट्रेनिंग करायला सुरुवात केली. अर्थात जी साडीला ऑब्स्टॅकल ठरणार नाही अशा पद्धतीची बायसेप्स मारायला सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. कसं वाटेल ते? नाही ना? म्हणजे कल्पनासुद्धा कशीशी वाटते ना? जर वेट ट्रेनिंग केलं मग ते टी शर्ट आणि पॅन्टवर केलं काय किंवा साडीवर केलं काय, बायसेप्सना जर आपण ट्रेनिंग दिलं तर त्यालाच होणार आहे की नाही? पण तरीसुद्धा आपल्याला ते पटत नाही, कारण कपड्यांचे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे प्रोटोकॉल ठरलेले असतात आणि ते सौंदर्यदृष्टी किंवा सौंदर्यसुद्धा ठरलेलं असतं. मग बाकीच्या सगळ्या ठिकाणचे प्रोटोकॉल पालन करणारे आपण भाषेच्याच बाबतीमध्ये प्रोटोकॉल का नाही पाळत बरं? आणि हो, जसं आणि हा शब्द आणीच म्हटला गेला पाहिजे, पाणी हा शब्द पाणीच म्हटला गेला पाहिजे, त्याच पद्धतीनं एक गोष्ट अजून लक्षात ठेवली पाहिजे बरं. म्हणजे शुद्ध बोलण्याच्या नादामध्ये नळाच्या नलासुद्धा मोठं न करण्याची गरज नाही. आम्ही शुद्ध बोलतो हे दाखवण्यासाठी, किंवा कुणाला दाखवायचं असतं माहीत नाही, कदाचित त्यांना स्वतःला पटवून द्यायचं असेल, पण त्यावेळेसुद्धा बऱ्याच जणांच्या तोंडून मी ऐकलं आहे की शहामृगाच्या शचा षटकोनाचा श होतो आणि मग प्रशांतच्या ऐवजी प्रशांत होऊन जातो, किंवा हा नळ जो आहे तो सुद्धा नळ होऊन जातो. अशा रीतीनं आपण भाषेचं सौंदर्य जपलं पाहिजे, तिला खराब करण्याच्या ऐवजी. आणि त्यासोबतच जर सतत वाचन करत राहिलं तर हे शब्द सगळे आपल्या नजरेमध्ये येतात आणि म्हणून कोणताही कितीही अवघड शब्द जर लिहायचा असेल ना तर तो आपण अगदी प्रॉपरली लिहू शकतो. हे सगळं मी तुम्हाला का सांगते? कारण तुम्हाला तर स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, बरोबर की नाही? येस. पण स्पर्धा परीक्षा देत असताना सुद्धा भाषेचं सौंदर्य घालवण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि जसं मी म्हणाले की आपल्या ऑडियन्समध्ये शाळकरी विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी तर आत्तापासूनच ही संधी घेतली पाहिजे आणि फार व्यवस्थितरित्या आपलं सगळंच लिहिता येईल, आपल्याला हे सगळं लिहिता येईल अशा रीतीनं प्रयत्न केलेच पाहिजे. बरं, दुसरा मुद्दा असा येईल कदाचित की आमचं तर आता सगळं झालं, म्हणजे ऑडियन्समध्ये काही पॅरेंट्स मंडळीसुद्धा असतील की नाही, किंवा बाकीचेही लोक असतील ज्यांनासुद्धा या व्हिडिओमधून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी कळत आहेत. मग असे लोक कदाचित म्हणतील, झालं आमचं करिअरसुद्धा झालं, आता वय पण बरंच झालं आहे, आता ह्या व्याकरणाची आम्हाला काय गरज आहे? तर त्यांनासुद्धा मी सांगू इच्छिते, असं म्हटलं जातं, म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन यांनी असं म्हटलं आहे की ॲन इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज पेज द बेस्ट इंटरेस्ट. आणि मग कोणतंही नॉलेज असेल, मग ते भाषेचं असो व्याकरणाचं असो, ते सुद्धा आपल्याला बेस्ट इंटरेस्ट पे करतं, हे लक्षात घेतलंच पाहिजे. आणि आयुष्यभर आपण विद्यार्थी असलं पाहिजे. विद्यार्थी असण्याच्या संदर्भात जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी वयाच्या 99व्या वर्षी आपला हात मोडून घेतला. कशासाठी माहीत आहे? वयाच्या 99व्या वर्षी त्यांना जाणीव झाली, मला बरंच काही येतं पण झाडावर चढण्याचा प्रयत्न मी कधी केलाच नाही आहे. आणि म्हणून वयाच्या 99व्या वर्षी ते झाडावर चढण्याचा प्रयत्न करायला गेले आणि नंतर हात मोडून त्यांनी घेतला. अर्थात नंतर त्यांना चढताही आलं. सांगण्याचा उद्देश हा की जसे शॉ म्हणाले नाहीत की आता वयाच्या 99व्या वर्षी मला झाडावर चढणं शिकण्याची काय गरज आहे, तसंच आपणही म्हणण्याची गरज नाही की व्याकरण किंवा शुद्धलेखन किंवा भाषा हे सगळं माहीत असण्याची काय गरज आहे. कारण याच शब्दसंग्रहावर तर आपण सगळं बोलत असतो, हो की नाही? मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कदाचित वाटत असेल की हां, आता स्वतःला बदलणं किंवा आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालणं जरासं अवघड आहे. तर मी तुम्हाला त्या ओळी सांगू इच्छिते, ज्या ओळी असं म्हणतात, तट पर बैठे बैठे कहाँ तेरे हाथ कुछ आएगा, रत्न मिलेंगे तुझको जब तू सागर की तह में जाएगा, कुछ ना आया हाथ तो समझना डुबकी अभी अधूरी है, चाहे जितनी भी हो मुश्किल पहला कदम जरूरी है. देऊनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. याच पद्धतीनं व्याकरणासोबत भाषेचं सौंदर्य जपता जपता आपण आपलं स्वप्न साकार करूया. त्यासाठी तुम्हाला अनंत अगणित शुभेच्छा. थँक्यू.